मिरजेतील शासकीय पशुवैद्यकीय कार्यालयातील मुख्य अधिकारी कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर। ऐतिहासिक कला व आरोग्य पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या मिरज नगरीतील पशुसंवर्धन वैद्यकीय कार्यालयातील मुख्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पशुसेवा देण्याच्या वैद्यकीय कार्यालयीन कालावधी सकाळी 9 ते सायंकाळी 4:30 पर्यंत असताना मुख्य अधिकारी व कर्मचारी मनमानी वेळेत कधीही येताना आढळून आले। तेथील मुख्याधिकारीच जर 10:30 ला येऊन वेळ पाळत नसतील तर पशुवैद्यकीय सेवेला कसा न्याय देत असतील याचा अंदाज करणं चुकीचं ठरेल। स्थानिक लोकांशी अस्वस्थ व आजारी पाळीव पशूंना वेळेत पशुवैद्यकीय सेवा मिळावी म्हणून पशूंना दवाखान्यात घेऊन आले तर इथे पशुवैद्यकीय सेवा देणारे अधिकारी कर्मचारीच उपस्थित नसल्याने नाहक पाळीव आजारी पशूंचे उपचाराविना बळी जात आहेत आणि याला कारणीभूत शासकीय पशुवैद्यकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वेळेतील हलगर्जीपणा दिसून येतोय। सर्वसामान्य लोकांना तर हे पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उद्धट बोलून लोकांना अपमानित करत असताना आढळून आले असून कायद्याची भीती यांना अजिबात राहिलेली नाही असं दिसून येतंय। कुणी प्रश्न विचारले तर उडवाउडवीची उत्तरे देऊन व आपली चूक इतर कर्मचाऱ्यांवर ढकलून स्वतःची सुटका करून घेण्यातच धन्यता मानणाऱ्या मिरज येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सांगली जिल्ह्याचे शासकीय पालक जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून कार्यकर्तृत्वात हलगर्जीपणा करणाऱ्या मिरज येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व पाळीव प्राणी नागरिकांच्याकडून होत आहे। तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार।